गोदाम फैल परिसरात भीषण आग, घरासह गादी पिंजनालय जळून खाक, 4 तासांनंतर नियंत्रण. यवतमाळ शहरातील गजबजलेल्या अप्सरा टॉकीजमागील गोदाम फैल परिसरात आज भीषण आगीची घटना घडली. या आगीत एका व्यापाऱ्याचे राहते घर तसेच गादी पिंजनालय पूर्णपणे जळून खाक झाले. तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने 10 बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. अब्दुल नासिर अब्दुल रूफ रा गोदाम फैल, यवतमाळ असे नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे नाव आहे. ते रळजी व गाद्यांचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरालगतच गादी व दुलई तयार करण्यासाठी पिंजनालय सुरू होते. अचानक या पिंजनालयाला आग लागल्याने परिसरात एक खळबळ उडाली. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, रुई व तयार गाद्या यांसारखे अत्यंत ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळांनी पाहता पाहता संपूर्ण घराला वेढा घातला. परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला आग आटोक्यात आणणे कठीण जात होते. मात्र 10 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने सतत पाण्याचा मारा करण्यात आला. अखेर सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत पिंजनालयातील मशिनरी, कच्चा माल व तयार मालासह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.